मला या शहरातील सर्वात प्रमुख महत्वाचे प्रश्न आहेत पाणी, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण या संदर्भात मला कार्य करायचं होतं, कारण ते नागरिकांशी डायरेक्ट कनेक्ट होणारे प्रश्न आहेत. स्थापत्य विभागातील वास्तू होत राहतात, रस्ते होत राहतात, परंतु ह्या ज्या मूलभूत समस्या आहे या शहरात पुढे पण खूप भेडसावणार आहेत, कारण हे शहर झपाट्याने वाढत आहे. आज 35 लाख अंदाजे लोकसंख्या आहे, येणाऱ्या काळात ती 50-60 लाख सुद्धा होणार आहे. तर पाण्याची कमतरता किंवा स्वच्छतेबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. त्याच विषयांवर मी काम करत आहे. गेल्या 1 महिन्यापासून मी ह्याच विषयांमधील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काही ठिकाणी स्वतः पण व्हिजिट केली. त्याच्यात काही प्रश्न पण मार्गी लागल्यात आणि नव्याने जे जे करायचंय त्याच्यासाठी मी राज्य शासनाचा किंवा वरिष्ठांचा पण पाठपुरावा करत आहे. महानगरपालिकेतून काही कामं होणार आहेत. तर नक्कीच या 5-6 महत्वाच्या समस्यांबाबत आपण तोडगा काढून पुढच्या 15-20 वर्षाचं या पिंपरी चिंचवड शहराचं कसं विजन असेल त्याबद्दल एक चांगले काम करून उपक्रम राबवू. महापौर पिंपरी निलखमध्ये रक्षक चौकामध्ये पुलाचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. खासदार बारणे साहेबांनी तिथे भेट दिली, तर त्यांचं म्हणणं आहे की उतार जास्त आहे आणि आपल्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणतात उतार बरोबर आहे. त्यांचा जो कलगीतुरा चालू आहे त्याचा नक्की विषय काय? मी स्वतः तिथं जाऊन व्हिजिट देतोय, एकदा मला तेव्हा लक्षात येईल. महापौर साहेब, देवळी उद्यानापाशी 5 मिनिटाची पार्किंग व्यवस्था झाली आहे, त्याचं उद्घाटन कधी होईल? हो, ते माझ्याकडे आले होते. उद्यान साफसफाई झालेली आहे. कारण आळंदी रोड हा पूर्ण गजबजलेला असतो, संध्याकाळी तिथून येताना शक्यच होत नाही. आपण माहिती मागवली आहे. अभि कुठे गेलाय? त्याची माहिती मागवली मी. जे ते पूर्ण झालेलं असलं तर उद्घाटन करून टाकू. पूर्ण होऊन 5 मिनिटाच्या मग ते स्वच्छता पण करायला लावलेली आहे, उद्घाटन करून टाकू. पडताळणी जे आहे त्यात उद्या निकाल येणार आहे, त्यामुळे तुमचं देखील नाव आहे, त्याचबरोबर 20 नगरसेवकांचं देखील नाव आहे. काय आपल्याला वाटतं? माझे पुरावे मी सादर केलेले आहेत आणि माझे एकदम चांगले पुरावे आहेत, योग्य पुरावे आहेत, त्यामुळे काही अडचण येणार नाही. रात्रीच्या महिला ज्या आहेत ते तुम्ही बंद केलं होतं, मात्र आताही महिला काम करतात. कोण काम करतं? मला तर साफसफाई महिला, मला कोणीतरी मला त्याचं निवेदन द्यावं, मी लगेच कारवाई करतो अधिकाऱ्यांना किंवा त्या ठेकेदारांवर.